सर्वात आधी आपण जुने एअर फिल्टर रिप्लेस करून घेऊ जेन्युइन टीव्हीएसच्या नवीन एअर फिल्टर सोबत. त्यालाही आपल्याला ऑइल डिप करून घ्यायचे आहे, ज्याने एअर 100% प्युरिफाय होते आणि कार्बोरेटर मध्ये धूळ जात नाही. त्यानंतर आपण खोलून घेतले कार्बोरेटर, ज्याची कंडिशन खूप जास्त खराब होती. त्यासाठी कार्बोरेटरला आपण एक्सटर्नली पहिलं वॉश करून घेतलं प्रेशरच्या साह्याने, आणि मग इंटरनली प्रॉपर वॉश करून झाल्यानंतर कार्बोरेटरची कंडिशन काही अशी होती. थ्रॉटल बॉडी स्प्रेच्या साह्याने कार्बोरेटर क्लीन केल्यानंतर फ्यूल फ्लो स्मूथ होतो आणि तुम्हाला एव्हरेजही चांगले भेटते. कार्बोरेटरची डीप क्लिनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण खोलून घेत आहोत रिअर व्हील आणि त्यासोबतच स्प्रॉकेट सुद्धा खोलून घ्यायचे आहे ग्रीसिंग साठी. तर चला आता ग्रीसिंगची सुरुवात करूया. जुने ग्रीसला क्लीन करून नवीन ग्रीस बिअरिंग मध्ये इंजेक्ट करूया. पण येवली मोटर्स मध्ये हमेशा हाय क्वालिटी प्रोडक्ट्सच वापरतो, जसे की हे जेली ग्रीस. ब्रेक ड्रम मधला साचलेला कार्बन क्लीन केल्यानंतर दुसऱ्या साईडच्या बेरिंगची ग्रीसिंग सुद्धा करून घेऊया. ग्रीसिंग होताना पाहायला जेवढे समाधान तुम्हाला लागते तेवढेच आम्हालाही लागते. बेरिंग ग्रीस झाल्यानंतर आता बारी आहे चेन स्प्रॉकेटच्या बेरिंगला क्लीन करून ग्रीस करण्याची. या बेरिंगचे सुद्धा ग्रीस खूप जास्त ड्राय झाले होते आणि त्याला ग्रीसिंगची सक्त गरज होती. ग्रीसिंग झाली आहे कंप्लीट आणि आता रिअर व्हील फिट करण्याआधी आपण ब्रेक पॅड्सला प्रॉपरली क्लीन करून घेऊया आणि स्प्रिंग्सला ग्रीस करून घेऊया. प्रत्येक गोष्टीची क्लीनिंग झाल्यानंतर तुम्ही बिफोर अँड आफ्टरचा फरक जाणून घेऊ शकता. आता बारी आहे जुने ऑइल ड्रेन करून सोबत जुने ऑइल फिल्टर बाहेर काढून नवीन ऑइल फिल्टर इन्स्टॉल करून इंजिन मध्ये प्रीमियम मिनरल SN ग्रेडचे 15W50 इंजिन ऑइल टाकण्याची, कारण या समर मध्ये खूप जास्त गरमी असणार आहे. त्यानंतर आपण जुना स्पार्क प्लग बाहेर काढला, नवीन स्पार्क प्लग इन्स्टॉल केला बेटर कंबशन साठी. आता बारी आहे पुढच्या चाकाची. याचे ब्रेक पॅड्स काढून आपण क्लीन करून घेतले. आता आपण फ्रंट व्हीलच्या बेरिंग्सला ग्रीस करण्यासाठी त्याला सुद्धा बाहेर काढून घेऊया. बेरिंग मधले जुने ग्रीस क्लीन केल्यानंतर तिच्यामध्ये नवीन ग्रीस इंजेक्ट केल्यानंतर दुसऱ्या साईडच्या बेरिंगला सुद्धा क्लीन करून घेऊया कंप्रेसर एअरच्या सहाय्याने, कारण जुन्या ग्रीस मध्ये जर नवीन ग्रीस मिक्स झाले तर ग्रीसिंग करण्याचा काही फायदाच होत नाही. त्यामुळे आपण प्रत्येक बेरिंगला ग्रीस करताना जुने ग्रीस नक्की काढून घेतो. आता फ्रंट व्हील फिट झाल्यानंतर सर्व्हिस झाली आहे कंप्लीट आणि आता गाडीला करायचे आहे प्रॉपर वॉश. आणि पहिला नंबर लागतो चेनचा. आणि चेन वॉश करणं आपल्या सर्व्हिसचा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि तितकेच महत्वाचे आहे फ्रंट स्प्रॉकेट कव्हर खोलून ते जमा असलेले ग्रीस क्लीन करणे. त्यासाठी आपण दोन्ही गोष्टींना डिझेल स्प्रे करून घेतले, जेणेकरून त्याच्यावरची घाण थोडीशी कमकुवत होईल आणि वॉटर प्रेशरच्या साह्याने इझिली निघू शकेल. चेन हा पार्ट आपल्या बाईक मधील सर्वात जास्त मेंटेनन्स मागणारा पार्ट असतो आणि त्याला वेळेचे वेळेला क्लीन करणे तुमच्या स्मूथ राईडला मेंटेन करण्यासाठी खूप महत्वाचे असते. आता बाईकची वॉशिंग झाली आहे कंप्लीट आणि वॉशिंग कंप्लीट झाल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता किती मोठा डिफरन्स आहे. येवले मोटर्स मध्ये आलेल्या प्रत्येक बाईकची सर्व्हिस अशाच पद्धतीने होते. चेन लूप झाल्यानंतर बाईक झाली आहे रेडी. मला जर आमची सर्व्हिस आवडली असेल तर अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.